भारत माता की, भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। ड्रग फ्री मुंबई आज जी शपथ आपण घेतली आहे, या शपथ ग्रहण कार्यक्रमाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले आपल्या समितीचे अध्यक्ष आमचे सहकारी मंत्री मंगलप्रभात लोढाजी, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे, मुंबईचे पोलीस आयुक्त श्री देवेन भारती, कोकण विभागाचे आयुक्त रुबल अग्रवाल, जिल्हाधिकारी श्रीमती आचल गोयल, श्री सौरभ कटियार, श्रीमती सपना श्रॉफ, श्री बाप्पासाहेब थोरात या ठिकाणी या हॉलमध्ये उपस्थित असलेले 10,000 पेक्षा जास्त मुंबईच्या विविध संस्थांमधनं, शाळांमधनं, कॉलेजेसमधनं आलेले सर्व माझे विद्यार्थी मित्र आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय महत्त्वाचा दिवस आहे। देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी नशामुक्त भारताचा संकल्प केला आहे आणि नशामुक्त भारत करण्याकरता आपल्याला देखील नशामुक्त मुंबई, ड्रग फ्री मुंबई आणि ड्रग फ्री महाराष्ट्र करणं गरजेचं आहे। मित्रांनो, आज आपला भारत इतक्या वेगानं विकास करतोय। आपण जगाची चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झालो आहोत। स्पेसच्या क्षेत्रामध्ये आपण आज इतक्या मोठ्या प्रमाणात काम केलं आहे की चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आपण त्या ठिकाणी उतरण्याचा विक्रम केला, जो जगामध्ये कोणालाही करता आला नाही। आज जगामध्ये अमेरिकेनंतर खाजगी क्षेत्राच्या माध्यमातून स्पेसक्राफ्ट लॉन्च करणारं एकमेव जर देश कुठला असेल तर तो आपला भारत देश आहे। आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स असो, आज वेगवेगळ्या प्रकारचे नवीन टेक्नॉलॉजीज असो, याच्यामध्ये भारत खूप वेगानं प्रगती करतोय आणि त्याचवेळी संरक्षणाच्या क्षेत्रात, डिफेन्सच्या क्षेत्रात भारताने केलेली प्रगती ही जगाला थक्क करणारी आहे। आज आपल्या संरक्षणाकरता आपण तयार केलेले मिसाईल्स हे बघितल्यानंतर जग देखील थक्क होत आहे आणि आपल्या सेनेने देखील ऑपरेशन सिंदूरच्या वेळी हे दाखवून दिलं की भारताकडे वाकडी नजर केली तर भारत आता जुना भारत राहिलेला नाही, हा पाकिस्तानमध्ये घुसून मारणारा भारत आता तयार झालेला आहे। अशी आपली ताकद आज भारताने तयार केली आहे। त्यामुळे भारताच्या शत्रूंना आता हे माहिती आहे की या भारताला आता थांबवता येणार नाही। हा भारत युवांचा भारत आहे। जगाच्या पाठीवर सर्वात जास्त तरुणाई आज आपल्या भारतामध्ये 2020 साली जगातला सर्वात तरुणाईचा देश म्हणून भारताच्या लोकसंख्येची रचना झाली आहे आणि ही तरुणाई जर योग्य दिशेने गेली तर जगामध्ये पुन्हा एकदा जगाचा महागुरू म्हणून भारत स्थापित होऊ शकतो,
ही भारताची ताकद आता जगाला दिसते आहे. आणि म्हणूनच आपल्या शत्रूंना आता हे माहिती आहे की या भारताला समोरच्या लढाईमध्ये पराजित करता येत नाही. भारताची ताकद वाढते आहे. भारताला या ठिकाणी समोरासमोर युद्ध पुकारता येत नाही. आणि म्हणूनच आता एक नवीन पद्धती चालू झाली की भारताला आतून पोकळ करायचं, खोखलं करायचं. ज्या तरुणाईच्या भरोशावर पुढच्या काळामध्ये हा भारत जगामध्ये महाशक्ती म्हणून वर येणार आहे, त्या तरुणाईलाच जर नशेमध्ये बुडवून टाकलं, त्या तरुणाईला व्यसनाधीन केलं, त्या तरुणाईची दिशा भटकवून टाकली, तर मग उद्याचा भारत हा खोखला होईल, तो पोकळ होईल. आणि उद्याचा भारत हा कधीच महाशक्ती होऊ शकणार नाही. असं एक छुप युद्ध, एक सुडो वॉर भारताच्या विरुद्ध सुरू झालेला आहे. आणि या वॉरचं सगळ्यात मोठं वेपन, या वॉरचं सगळ्यात मोठं शस्त्र काय आहे? ते शस्त्र आहे ड्रग्ज, नशा. हे ड्रग्ज हे सगळ्यात मोठं शस्त्र, जे हळूहळू पेनिट्रेट करत आमच्या युवा शक्तीमध्ये त्यांना व्यसनाधीन करत, त्यांना ड्रग्जच्या अधीन करून या भारताला पुढे पोकळ करायचं आणि भविष्यामध्ये नेस्त नाबूद करायचं, अशा पद्धतीचं षडयंत्र सुरू आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, हे लक्षात ठेवा, ही लढाई साधी लढाई नाहीये. ही लढाई एखादी घरगुती लढाई देखील नाहीये. एक मोठं षडयंत्र आहे. आणि दुर्दैवाने त्या षडयंत्रामध्ये पैसा कमवण्याकरता आपल्याही देशातल्या काही शक्ती या त्या ठिकाणी सामील झालेल्या आहेत. आणि म्हणून प्रधानमंत्री महोदयांनी सांगितलं, हे केवळ एखाद्या विभागाने करून होणार नाही, हे केवळ एखाद्या डिपार्टमेंटने करून होणार नाही. याकरता आपल्याला देखील त्याच्या विरुद्ध एक सामूहिक युद्ध पुकारावं लागेल. सगळ्यांना एकत्रित येऊन एक आपल्याला असं युद्ध पुकारावं लागेल की ज्या युद्धामध्ये ड्रग्सच्या संदर्भातली सगळी इकोसिस्टीम ही आपल्याला तहस नहस करावी लागेल. आणि मग याच्यामध्ये पोलीस विभाग आहे, याच्यामध्ये सामाजिक कल्याण विभाग आहे, याच्यामध्ये आरोग्य विभाग आहे, याच्यामध्ये मानसिक आरोग्य आहे, याच्यामध्ये आमचा शालेय शिक्षण आणि याच्यासोबत आमचे विद्यार्थी, त्यांचे पालक, त्यांचे शिक्षक, या सगळ्यांना एकत्रितपणे काम करावं लागेल. एकीकडे ड्रग्सचं वाटप रोखण्याकरता पोलीस विभाग तर काम करेलच, पण जर आमच्या विद्यार्थ्यांनी, आमच्या युवा शक्तींनी ठरवलं की आम्हीच ड्रग्सला नाही म्हणू, वी विल से नो टू द ड्रग्स, असा जर आपण संकल्प केला, तर मला सांगा कोणाची हिंमत आहे या ठिकाणी ड्रग्सचं वाटप करण्याची, ड्रग्सची विक्री करण्याची. त्यामुळे एकीकडे तुमचा संकल्प, एकीकडे शासनाचं, पोलिसांचं काम, दुसरीकडे सगळ्या प्रकारे बॉटलनेक करून त्या ठिकाणी जिथनं ड्रग्ज येतात, जिथे ते तयार होतात, जिथे सिंथेटिक ड्रग तयार होतात, त्याचे जे काही इन्ग्रेडियंट्स आहेत ते जिथनं येतात, अशा सगळ्या ठिकाणी या संदर्भातली कारवाई. कॉलेजेसच्या आजूबाजूला, शाळांच्या आजूबाजूला जे लोक अशा पद्धतीनं विक्रीचा प्रयत्न करतात, त्यांना जेरबंद करणं आणि त्यांचे लिंकेजेस शोधून काढून त्यांचे जे आका आहेत त्या आकांना त्या ठिकाणी त्या छेदणं, अशा पद्धतीनं सगळ्यांनी मिळून जर आपण काम केलं तर माझा विश्वास आहे पुढच्या काही 2, 3, 4 वर्षामध्ये आम्ही ड्रग फ्री मुंबई तयार करू आणि ड्रग फ्री भारत देखील तयार करू. पण याकरता आवश्यकता आहे तुमच्या निग्रहाची, याकरता आवश्यकता आहे तुमच्या मदतीची. या भारताची ही युवा पिढी,
ही युवा पिढी जो उद्या भारताचं संचालन करणार आहे, तुमच्यापैकीच कोणीतरी या भारताचा राज्यकारभार चालवणार आहे. तुम्ही सायंटिस्ट होणार आहात, तुम्हीच इंजिनियर होणार आहात, तुम्हीच डॉक्टर होणार आहात, तुम्हीच सीए होणार आहात, तुम्हीच या भारताला चालवणार आहात. त्यामुळे तुमचा निग्रह या ठिकाणी अत्यंत आवश्यक आहे. स्वामी विवेकानंद नेहमी म्हणायचे, युवा शब्दाचा अर्थ काय आहे? युवा शब्द उलटा करा तर वायू शब्द बनतो. आणि वायू कसा असतो? वायू हा जर तुफानाच्या रूपात आला तर तो घरं उजाडून टाकतो. त्या ठिकाणी गावाच्या गावं तो उजाडून टाकतो, मोठ्या प्रमाणात डिस्ट्रक्शन करतो, लोकांना नुकसान करतो. पण तोच वायू हा जर ऑक्सिजनच्या स्वरूपात आला तर समाजाला आणि प्रत्येक व्यक्तीला जीवन देण्याचं काम करतो. आपल्याला ठरवायचं आहे की आपला युवा म्हणजे हा जो वायुरूपी आमचा युवा आहे, हा डिस्ट्रक्शन करणार आहे की समाजाचं ऑक्सिजन बनून या समाजाला जिवंत ठेवण्याचं काम करणार आहे. आणि म्हणून स्वामी विवेकानंदांनी सांगितलेला युवा, तो तरुण, तो आमचा बालक या महाराष्ट्रात, या मुंबईमध्ये आणि या भारतामध्ये आपल्याला तयार करायचा आहे. आणि त्याच्याकडे जाण्याचा रस्ता जर काही असेल तर तो ड्रग फ्री मुंबई हा रस्ता आहे, ड्रग फ्री महाराष्ट्र हा रस्ता आहे. आणि त्याकरता ड्रग फ्री कॅम्पस, ड्रग फ्री स्कूल हा त्याचा रस्ता आहे. मी स्वतः सर्व मुख्याध्यापकांना, प्रिन्सिपल्सला पत्र लिहितोय. पूर्णपणे आम्ही मदत करणार आहोत. आपण सगळे आमचे डोळे आहात, आपण आमचे कान आहात. आपल्याला लक्षात आलं कोणी व्यसनाधीनतेकडे जातोय तर त्याला तर व्यसनातनं आपण बाहेर काढू, पण व्यसनाधीनतेकडे नेण्याकरता जे लोक याचा व्यवहार करतायत त्यांची माहिती पुरवा, त्यांना देखील जेरबंद करू. जे माहिती पुरवतील त्यांच्यापैकी कोणाचंही नाव येऊ देणार नाही. पुढच्या काळात तर माहिती देणाऱ्याला पुरस्कार देखील मिळेल, पण त्याचं नाव कधीच बाहेर येणार नाही. अशाच पद्धतीनं छत्रपती शिवरायांचा गनिमी कावा वापरून आता आपल्याला या सगळ्या ड्रगचा वापर करणाऱ्या, ड्रग विकणाऱ्यांवर त्या ठिकाणी धावा बोलायचा आहे. आणि म्हणून शाळेतले आपले प्रिन्सिपलपासनं, शिक्षकांपासनं तर विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांना सजग राहायचं आहे. आणि सर्वांना या ठिकाणी डोळे आणि कान बनून तुमच्या माध्यमातून ही माहिती आमच्यापर्यंत आली पाहिजे. दुर्दैवाने जर एखादा आपला मित्र हा ड्रग्सच्या अधीन गेला असेल तर त्यालाही आपण रिहॅबमध्ये नेऊ शकतो, त्यातनं त्याला बाहेर काढू शकतो. एक सर्व्हे असा आहे की वयाच्या 21व्या 22व्या वर्षापर्यंत जर ड्रग पासून आपण दूर राहिलो तर आयुष्यात कधी आपण ड्रग घेत नाही. त्यामुळे हाच काळ आहे की ज्या काळामध्ये काळजी घ्यायची आहे. आणि आपल्या दुश्मनांकरताही तुमचा हाच काळ आहे की ज्या काळामध्ये ते तुमचा सत्यानाश करू शकतात, ते तुम्हाला व्यसनाधीन बनवू शकतात. आणि म्हणून लक्षात ठेवा, आता खरी गरज आहे आपल्याला त्या ठिकाणी ताकदीनं उभी राहायची. ताकदीनं उभं राहून त्या ठिकाणी कोणीही कितीही आमिष दाखवलं तरी त्याला नाही म्हणायची. आपल्या ग्रुपमध्ये कोणी जर त्या ठिकाणी सांगत असेल की खूप मजा येते, एकदा करून बघा, त्याला सांगितलं पाहिजे मजा नाही, ही सजा आहे. तू स्वतःला बर्बाद करतोय, आम्हाला बर्बाद करू नको, आमच्या मित्रांना बर्बाद करू नको, हे सांगण्याची आज गरज आहे. आणि म्हणून मला विश्वास आहे, या तरुणाईवर मला विश्वास आहे, तुमच्यावर मला विश्वास आहे. उद्याचा भारत तुम्ही घडवणार आहात. आणि आज शपथ घेतली आहे छत्रपती शिवरायांच्या समोर, महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर तुम्ही सर्वांनी शपथ घेतली आहे. शपथ म्हणजे औपचारिकता नाही आहे. शपथ म्हणजे एक असं बंधन आहे की जे बंधन तुम्ही स्वतःसोबत बांधलेलं आहे, जे बंधन तुम्ही स्वतःला सांगितलं आहे. अरे माणूस इतरांसमोर खोटं बोलू शकतो पण स्वतःशी खोटं बोलू शकत नाही, स्वतःच्या मनाशी खोटं बोलू शकत नाही. आणि म्हणून आज जी शपथ घेतली आहे ती शपथ घेतली तर ती निभवायची देखील तुम्हाला सगळ्यांना आहे. ही शपथ निभवण्याचं काम हे तुम्हाला करायचं आहे.
सांगा तुम्ही शपथ निभावणार आहात का? सांगा निभावणार आहात का? सांगा निभावणार आहात का? मुंबईला ड्रग फ्री करण्याकरता मदत करणार आहात का? ड्रग फ्री मुंबई करणार आहात का? ड्रगच्या विरुद्ध लढाई लढणार आहात का? ड्रगच्या विरुद्ध लढाई लढणार आहात का? मग बोला, भारत माता की, भारत माता की. मी म्हणेल ड्रग फ्री मुंबई कौन करेगा? तुम्ही म्हणाल हम करेंगे, हम करेंगे. ड्रग फ्री मुंबई कौन करेगा? ड्रग फ्री मुंबई कौन करेगा? ड्रग फ्री मुंबई कौन करेगा? धन्यवाद. तुमचा प्रतिसाद हा अतिशय सुखावणारा आहे, म्हणून तुम्हाला भावी जीवनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपले बहुमोल विचार